चवळी, तांदूळसा, गाठ्याचं नको वाटतं लवकर उठायला. अभ्यास केल्याशिवाय काय लकी नसतं काय. ऍटलिस्ट मी फक्त रोज एकदा वाचून तरी घेईल. आहेत काका आमच्याकडे ऑलरेडी आहेत. थोडं मी आवरलं बाहेर जाण्यासाठी, एक्साइट होते. दुसऱ्या एका बाजूने भीती पण वाटते. अरे एवढी कॉफी. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि मी आत्ता आलेली आहे टेरेसवरती व्यायाम करण्यासाठी. आज उशिराच उठले. गारठ्याचं नको वाटतं लवकर उठायला आणि आज स्वयंपाक वगैरे काही नाही केला. म्हटलं अगोदर व्यायाम करावं आणि नंतर स्वयंपाक करावा. तर आता सूर्यनारायणाचं दर्शन घेऊयात अगोदर. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्करा दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते. बाकी हवेमध्ये खूप गारवा आहे. आणि या इथं बघा 3 दिवसापूर्वी केलेल्या धूपकांड्या मी आणून ठेवलेल्या आहेत. धूपकांड्या आहेत, गौऱ्या आहेत आणि आज आजी पण आलेल्या आहेत फिरायला. आजी 4-5 दिवस बाहेर गेलेल्या आलेल्या आहेत. चला आता मी सुद्धा व्यायाम करून घेते. चला माझा व्यायाम झालेला आहे. आता घरी जाते, स्वयंपाक करायचा आहे. दारासमोर आज मी अशी रांगोळी काढलेली आहे. हाजी कोई उठा की नाही. मना मना गेला कॉलेजला बेबी. चला मना कॉलेजला गेला आहेस वाटते. दादू तर झोपलेला आहे अजून. कोंडे आवरत आहेत त्यांचं. मी टेरेसवरती जाते वेळेस भाज्या धुवून ठेवलेल्या. आता घेते स्वयंपाक करून पटकन. फोंडेजींची देवपूजा पण झालेली आहे इथं. करी आरती. प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा. आता मी फोंडेजींना जेवण वाढत आहे. जेवणामध्ये मी केलेली आहे फ्लावरची भाजी. मस्त गरमागरम फ्लावरची भाजी. त्याच्यानंतर चवळीची भाजी. चवळी, तांदूळसा, काय म्हणतात दोन्ही पैकी एक सांगितलं मला. मी तर चवळी म्हणत असते. हे घे लीजी. तुला भूक लागली का दादू. दादू आता उठलेला आहे आणि झाडू मारलेला आहे. हे 15 मिनिटं झालं उठून. झाडू मारलं, ब्रश केलंय, बस इतना ही काम किया है. लीजिए खाइए आप. आता मी एकटी जेवण करायला बसलेली आहे. फोंडेजी जेवण करून ऑफिसला गेलेले आहेत आणि दादूचं पण जेवण झालेलं आहे. आज मीच एकटी राहिलेली आहे आणि म्हणा तर सकाळी लवकर कॉलेजला गेले आहे. अडम ब्रह्मा रसम विष्णू भुक्ता देवो जनार्दनम एवं ध्याता ज्ञातो अन्नदोषण लिप्पते. जय श्री कृष्ण भगवान. खा लेती हूँ. आणि आज जेवणामध्ये मी केलेली आहे फ्लावरची भाजी, चवळीची भाजी आणि शिरा. गुळाचा शिरा, गुळापासून केलेला. साखरेऐवजी गुळ घातला. गुळाचं पाणी केलं उकळून, ते गरम पाणी शिऱ्यामध्ये घातलं. कोण आलेलं आहे. कोण आ गया है. मी कोणाचं नाव नाही घेणार. मीरा सोना बच्चा आ गया, लवड़ बच्चा आ गया है. आइए, स्वागत है आपका. बहुत इजी गया. बहुत इजी गया. हाँ जी, जो मैंने किया था अभ्यास केल्यानंतर, प्रॅक्टिस केल्यानंतर पेपर सोपेच जात असतात बाळा. लकी. अभ्यास केल्याशिवाय काही लकी नसतं काय. जर अभ्यासच नाही केला. मोजून मी 5 करून गेलो होतो. ते 5 मधले 2 आले ना. 2 आले का पेपर क्वेश्चन. क्वेश्चन. अच्छा, अच्छी बात है. आणि माझा म्हणा आज उपाशीच गेलेला बिचारा. सकाळी 8:30 वाजताच गेलेला कॉलेजला आणि आता आलेला आहे 1 वाजता. हाथ पैर धोले, मस्त आराम से खाना खाना. ठीक है. और झाड़ू वगैरह मैंने मार दिए. देख कितना क्लीन. फक्त कपडे लास्ट. मग रील स्क्रॉल करा रे का मका. अभ्यास करायचं. स्टार्टिंग पासून आता 6 महिने स्टार्टिंग पासून सुरुवातीपासून अभ्यास कर. म्हणजे एक्झामच्या वेळेस प्रॉब्लेम नाही होत. नाही तर तुला किती प्रेशर येतं. रात्र जागतोस. काय म्हणलं ना
ऍटलिस्ट मी फक्त रोज एकदा वाचून तरी घेईल. एवढं तरी हाँ अभ्यास एवढं कर अभ्यास. ठीक है. हाँ जी ले लीजिए, खा लो आराम से मस्त बैठ के. क्या बात कर रहे हो? ये सब हाँ खा लो. जी सगळा शिरा तुझाच आहे. बाकी माझा दादू मगाशी कॉलेजला गेलेला आहे. मगाशी म्हणण्यापेक्षा 10:30-11 वाजता कॉलेजला गेलेला आहे. तो ऍक्च्युली कॉलेजला जाणार नव्हता, पण त्याच्या मित्राचा फोन आला की चल कॉलेज जाऊ, सबमिट करूया काय त्यांचं अभ्यासाचं होतं ते. तर त्याच्यामुळे गेलेला आहे. बाकी घरातली कामं सगळी आज मला करायची आहेत. ती अर्धी कामं तर मी केलेली आहेत. आजी खालो घरं झाडू वगैरे मी मारलेली आहेत स्वच्छ. आता फक्त भांडी घासायची राहिलेली आहेत, ती पण घासून घेते. कोण आलं मग? दादू नाही आलं तर. हाँ जी नमस्ते. काय होय काका? ते उद्बोधन नेहमी येतो आपल्या कॉलेजचा गाणं सुवासिक नाही आमच्याकडे आहेत. मी त्या शेणापासून बनवले धूप आहेत. आहेत दादा आहेत काका आमच्याकडे ऑलरेडी आहेत. नको आम्ही अगरबत्त्या वापरतच नाही वापरत आम्ही अगरबत्त्या वापरतच नाही तर काय करणार. हाँ. अरे राम अभी इनको कौन समझाए. नाही ते धूप आहे कांड आहेत का मोठ्या, मग अगरबत्त्या नाही वापरत आम्ही. काय सांगायचं, मला वाटलं दादूच आला. बापरे काका अचानकच आले आणि आमचा दरवाजा उघडा होता आणि फोर्स करत होते की अगरबत्त्या घ्या. आता आम्ही अगरबत्त्या वापरतच नाही तर घेऊन करणार काय त्याचं. आम्ही ओला धूप किंवा ऑर्गॅनिक बनवलेले आहेत ना धूपकांड्या शेणापासून गायच्या त्या वापरतो आम्ही. असं कधी कोण येत नाही आमच्या बिल्डिंगमध्ये विकायला वेंडर असे, पण आज काका मी पहिल्यांदाच पाहते त्यांना. ते आले आणि फोर्स करत होते घ्या. कधी कधी ना मला असं मदत करू वाटते लोकांची, पण नको पण वाटतं, कारण फ्लॅट संस्कृतीमध्ये धोका आहे कोणाची मदत करायला. नको वाटतं. बैठक घर असेल किंवा असे चाळ असेल तर तिथे एक गोष्ट वेगळी होऊन जाते. मग फ्लॅटमध्ये खूप अवघड आहे, भरोसा नसतो आजकाल लोकांवरती, कुणावरच भरोसा नसतो. त्याच्यामुळे मी त्या अगरबत्त्या नाही घेतल्या. दुपारचे 1:45 वाजलेले आहेत आणि आत्ता जाऊन माझ्या घरातली सगळी कामं संपलेली आहेत. बाकी माझा म्हणा जेवण झाल्यानंतर आता आराम करत आहे मस्त आणि झोपण्याच्या तयारीत आहे. सोनेवाला आहे, अभ्यास करणार आहे ना. एक प्रॅक्टिकल राहिले ना एका विषयाचं, लास्ट एंड बेस्ट. अच्छे से हाँ जम के पढ़ाई करो. आता मी थोडा वेळ कालचा व्हिडिओ एडिट करते. अर्धा व्हिडिओ एडिट झालेला आहे तसा. आता सायंकाळचे 4 वाजलेले आहेत. कालचा व्हिडिओ मगाशीच एडिट झालेला आहे आणि अपलोडला सुद्धा लावलेला आहे. आणि आत्ता मी बाहेर चाललेली आहे या साडीवरच्या ब्लाऊजचा अस्तर आणायला आणि फॉल पण आणते या साडीचा. बघू एखाद्या वेळेस घरी बसवेन किंवा बाहेर तरी देईन साडीचा फॉल बसवायला. हे बघा मी बाहेर जाण्यासाठी तयार झालेली. बॅग पण घेतलेली आहे. बॅगमध्ये साडी आणि ब्लाऊज पीस घेतलेला. पण इथं आले बघते तर काय गाडीत चावीच नाहीये. मना मगाशी गाडी घेऊन बाहेर गेलेला आहे. मला माहितीच नव्हतं की, मला वाटलं की दादूची गाडी घेऊन गेलेला आहे, पण तो माझी स्कूटी घेऊन गेलेला आहे. मग आता कसं जायचं बाहेर, म्हणून आता माझं बाहेर जाणं कॅन्सल झालेलं आहे. काय करणार, एवढं मी आवरलं बाहेर जाण्यासाठी, एक्साइट होते जायचं. अजून 1-2-3 वस्तू पण घ्यायच्या होत्या मला, पण आता कॅन्सल झालेलं आहे सगळंच. आणि आता तसे 5 वाजलेले आहेत. आता लवकर स्वयंपाक करून घेते, कारण आज मला 6:45 वाजता स्वाध्यायला पण जायचं आहे. दादू आता स्वतःसाठी कॉफी बनवत आहे इथे मस्त. अरे एवढी कॉफी, पाणी आहे का? ठीक आहे बेटा पी ले. दादू आत्ता उठलेला आहे, 1-1.5 तास झोपलेला मस्त. 7 आसमान घूम रहा था. अरे केस काप राजा. हाँ कल मुहूर्त ढूंढ लेना. हाँ आणि कोणतरी मला रोज म्हणतं की आई मी आज रनिंगला जाणार आहे, आई मी आज रनिंगला जाणार आहे, पण उठतच नाही 8-8:30 शिवाय. क्या आहे बोले लडके को. मग गेले, नाराज झाले ते बिचारे. पण एका दृष्टी मला त्यांची मदत करू वाटत होती. पण म्हणलं नको बाबा, असं सोसायटीमध्ये येणं पण चुकीचं आहे त्या लोकांचं. क्या कर सकते, मजबुरी आहे. गरिबांची मदत पण करू वाटते आणि दुसऱ्या एका बाजूने भीती पण वाटते. चला आता मी संध्याकाळचा स्वयंपाक करत आहे आणि संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी करत आहे बाजरीच्या भाकरी आणि इथं दुधी भोपळ्याची भाजी फोडणीला घातलेली आहे. चला 10-15 मिनिटे असंच मंदाचेवर शिजू देते. थोड्या वेळ मग त्याच्यामध्ये मसाला घालते. आणि माझा दादू आता मला गाजर किसून देणार आहे. कोंडेजीने काल रात्री अर्धा किलो गाजर आणलेली.
आता गाजरचा सीझन आहे ना, आणि आज आम्ही या वर्षातला पहिला गाजरचा हलवा बनवणार आहे. बघूया. थोडेसे चांगले आहेत थोडेसे गाजर. खिसले बा जा, खिसले गाजर. या वर्षातलं म्हणजे मागच्या वेळेस बनवलेलं? अरे या वर्षातला पहिला गाजराच्या सीझन मधला, या वर्षीच्या गाजराच्या सीझन मधला पहिला गाजराचा हलवा आज बनवणार आहे आम्ही. सॉरी, गलती हो जाते बेटा कभी कभी. आता सायंकाळचे 6:45 वाजलेले आहेत आणि माझा सगळा स्वयंपाक सुद्धा झालेला आहे. हे बघा, याच्यामध्ये मी बुंदी आणि शेवची भाजी केलेली आहे. माझ्या दादूला खूप आवडते पण दादू. आणि इथं केलेला आहे गाजराचा हलवा. वा भाई वा वा, खूप खमंग सुगंधित वास येत आहे. आणि इथं दुधी भोपळ्याची भाजी केलेली आहे. आता मी अगोदर देवाच्या नैवेद्यासाठी गाजराचा हलवा देते. सीझन मधला पहिला गाजराचा हलव्याचा नैवेद्य देवांना देत आहे. जी लीजिए नैवेद्य. दादू सायंकाळची पूजा करत आहे. प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा. कृष्ण कृष्ण हरी हरी. चला आता मी स्वाध्यायाला चाललेली आहे. बाकीची रामरक्षा स्तोत्र वगैरे दादा बोलेल. आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.